नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत। तर एकदम क्रंची आणि क्रिस्पी टेक्स्चर येण्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत तर ते मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। तर बघूया काय काय वापरणार। तर तळणीच्या मोदकसाठी इथे मी हे सुकलेलं खोबरं किसून त्यामध्ये साखर ऍड करून मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे। तर बघा, आपल्याला वरचं कोटिंग बनवण्यासाठी हे 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ आहे। त्यामध्ये आपल्याला हा 2 टेबलस्पून रवा घालून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच थोडंसं चवीसाठी मीठ घालून घेणार आहोत। आता हे छान रवा, मीठ आणि हे जे पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यावर हे 2 चमचा मोहन घालून घेणार आहोत गरम तेलाचं। खूप गरमही करायचं नाही हे मोहन। हलकसं तेल हे गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्या ह्या पिठाचा असा छान गोळा बनला पाहिजे। याचा अर्थ आपलं हे पीठ, तेल हे सगळ्याचं प्रमाण योग्य झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण थोडं थोडं थंड पाणी घालून, म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे आणि एक घट्टसर गोळा छान मळून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपलं हे कणिक मळून तयार आहे। तर याला आपण 10 ते 15 मिनिट छान भिजून देणार आहोत। तर इथे आपलं हे कणिक भिजून छान तयार आहे। याला पुन्हा एकदा तेलाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे। तर चला, आता आपण इथे हे मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने ही छान मी छोटी एक लाटी लाटून घेतलेली आहे। तर आता याला छान आपण ह्या अशा कळ्या पाडून घेणार आहोत। तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही त्यानेही कळ्या पाडून घेऊ शकता किंवा साच्यातही मोदक बनवू। अशा पद्धतीने ह्या हाताने कळ्या पाडून मोदक तयार आहे। तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे मोदक बनवून घेणार आहोत। तर बघा, इथे हे छान तेल तापलेलं आहे। तर आता यामध्ये आपण हे मोदक तळण्यासाठी घालून घेणार आहोत। तर आपल्याला हे मोदक एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। याने काय होतं की मोदक फुटत नाही आणि छान क्रिस्पी होतो आणि एकसारखा तळला जातो। किती सुरेख रंग आलेला आहे मोदकला। छान क्रिस्पी असे तळून तयार आहे हे मोदक। अशा पद्धतीने आपण बाकीचे मोदकही तळून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने हे सगळे मोदक इथे तळून तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी